नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रथम घटक चाचणी परीक्षा इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 व 2 या परीक्षामध्ये वेळ असणार आहे 1 तास आणि गुण असतात 20। तर अशा प्रकारच्या जास्तीत जास्त सराव करण्यासाठी चॅनलवरती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत, प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता। संपूर्ण विषयांचा स्वाध्यायसुद्धा अपलोड आहे। लेट्स टू द स्टार्ट दिस क्वेश्चन्स पेपर। चला तर मग नमस्कार, आज आपण पाहत आहोत इयत्ता 9वी सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 अँड 2 दोन्ही एकत्रितच आहे। पार्ट 1 अँड 2 गुण आहे 40, म्हणजे पार्ट 1 20 आणि पार्ट 2 40 गुणांची प्रश्नपत्रिका आहे। वेळ आहे 2 तास। तर प्रथम आपण सायन्स 1 पाहूया। हा 20 मार्क्सचा सायन्स 1 आहे। क्वेश्चन नंबर 1 विचारले, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रीराइट द स्टेटमेंट। द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बेबी ॲट द बॉडी ॲट द हाईट एच अँड द सरफेस एरिया ऑफ द अर्थ तुम्हाला दिलेला आहे। तर यापैकी तुमचं करेक्ट आन्सरला फक्त तुम्हाला टिक मार्क करायचे आहे। अँड देन इज द कंपोजिट रॅडिकल। कोणते आहेत कंपोजिट रॅडिकल? तर हे कंपोजिट रॅडिकल आहेत, याप्रमाणे तुम्हाला टिक मार्क फक्त करायचे आहे। मॅच द फॉलोइंग एक्सेलरेशन तुम्हाला इथे त्याचं मेजरमेंट दिलेलं आहे, तर तुम्ही टिक मार्क करून घ्या। देन नेक्स्ट सी विचारलं आहे, स्टेट द वेदर विल गिवन ट्रू ऑर फॉल्स विचारलं आहे। CGS युनिट ऑफ द एनर्जी इज डाईन। एनर्जी डाईनमध्ये कलेक्ट करतात का तुम्ही? ट्रू ऑर फॉल्स ते लिहून घ्या। The molecule mass of the subject of some atomic masses, all the atomics of the molecule. Find odd man out, momentum, acceleration, force, time, and then खाली पण दिलेलं आहे, तुम्ही सगळे रीड करू शकता। जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा। मागील 4-5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहेत आणि त्यानंतर सर्व विषयांचा इयत्ता 9वी 10वी गणित भाग 1 2 विज्ञान भाग 1 2 सर्व स्वाध्याय अपलोड आहे, त्यामुळे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिजिट करू शकता, पाहू शकता आणि तुम्हाला हवा तो व्हिडिओ तुम्ही पाहून अभ्यास करू शकता, नोटबुकसुद्धा पूर्ण करू शकता, पाठांतरसुद्धा करू शकता। तर अशा प्रकारे व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा, सबस्क्राईब मात्र जरूर करा, तरच तुम्हाला याचं नोटिफिकेशन येत राहील। कन्सिडर द रिलेशन बिटवीन द ॲटम्स ऑफ द फर्स्ट पेअर, राईट द कोरिलेशन। व्हॅलेन्सी ऑफ द एन अँड व्हॅलेन्सी ऑफ कार्बन, Na+ आणि मोनो ॲटॉमिक तुम्ही याचं टिकमार्क करून घ्यायचं आहे। तुम्हाला कोरिलेशन लिहायचं आहे, सहसंबंध ओळखा। जर याचं 3 असेल तर व्हॅलेन्सी ऑफ कार्बनचं किती असणार? कार्बनचं किती आहे तुम्ही सांगा। हा मोनो जर असेल तर हा किती असेल? टेट्रा वगैरे लिहा। क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारलं आहे, फॉलोइंग द सब क्वेश्चन्स। फॉलोइंग द सब क्वेश्चन गिवन द सायंटिफिक रिझन। गिव्ह द सायंटिफिक रिझन विचारलं आहे। गन स्ट्राईक द टार्गेट अँड टार्गेट बिकम द हॉट, वाय ड्यू टू, ते तुम्हाला लिहायचं आहे। सेकंड विचारलेलं आहे, डिस्टिंग्विश बिटवीन द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट। काय फरक आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंटमध्ये? डिस्टन्स म्हणजे दोन्हीमधील अंतर, आणि डिस्प्लेस म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर हलवणे। डिड्यूस द मॉलिक्युलर मास ऑफ द कंपाऊंड MgCl2। यांचं मास तुम्हाला दिलं आहे आणि त्यांचं पूर्ण टोटल तुम्हाला करायचे आहे। फक्त सोपं आहे, ऑलरेडी दिलेलं आहे MgCl2। Cl2चे 2 मॉलिक्यूल असल्यामुळे 2 वेळा 35.5 घ्यावं लागेल तुम्हाला, त्यांचे ॲडिशन करून घ्या। डिफाईनमध्ये व्हेरिएबल व्हॅलेन्सी अँड पोटेन्शियल एनर्जी। स्टेट द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन। या पहिल्या लेसनमधील तुम्हाला फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ विचारले जाऊ शकतात, त्यामुळे याचा जास्तीत जास्त सराव करा, सगळे लॉ पाठांतर करून टाका। क्वेश्चन नंबर 6, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल। HCl HNO3 कॅटायन ॲनायन लिहायचं आहे तुम्हाला इथे फक्त। स्टेट द लॉ ऑफ कन्झर्वेशन्स लॉ। एनर्जी नॉट बी कायदर बी क्रिएटेड ऑर नॉर बी डिस्ट्रॉयड, दे कॅन ओनली ट्रान्सफर वन फ्रॉम टू अनदर फ्रॉम। त्याचा अशा प्रकारे तुम्ही कन्झर्वेशन एनर्जी तुम्ही लिहू शकता। हा तुमचा झाला पार्ट 1 इथे संपलेला आहे। पार्ट 2 मध्ये तुम्हाला विचारलं आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 20 गुणांसाठी आहे। क्वेश्चन नंबर 1, फिलिंग द ब्लँक्स। ईस्ट रिप्रोड्यूस द सेक्ज्युअली बाय द मेथड्स। लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ द एन्व्हायरमेंट आर डॅश डॅश कंपाऊंड। उत्तर तुम्ही स्वतः शोधा, म्हणजे तुम्हाला शोधताना पाठांतरणसुद्धा होईल आणि सरावसुद्धा होईल। अधिक प्रश्नांचा सराव करणं फार गरजेचं आहे। मागील 4 ते 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकाचा अभ्यास केल्याशिवाय परीक्षेला जाऊ नका, कारण खूप साऱ्या प्रश्नपत्रिका अशा असतात की त्याच्या आपल्या एकदा ढाचा लक्षात आला की आपला अभ्यास जास्त होऊ शकतो। फाइंड द कोरिलेशन बिटवीन द गिवन पेअर ऑफ द रीराइट आन्सर। स्पोर्स फॉर्मेशन, सायटोगेम्स, सीड फॉर्मेशन काय येईल पहा। रॉबिट, प्रायमरी कंझ्युमर आणि होल्क्स। मॅच द फॉलोइंग रायझोपियम आणि क्लोस्ट्रिडियम। देन आफ्टर स्टेट द वेदर स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स। सेडिमेंटरी सायकल इज द स्पीडर दॅन द गॅसियस सायकल। गॅसियस सायकलपेक्षा सेडिमेंटरी सायकल फास्ट असते का? नो। प्लांट द इकोसिस्टम आज कॉल्ड द प्रायमरी कंझ्युमर, यस ट्रू। फाइंड ऑड मॅन आउट, बॅट, एलिफंट, स्क्विरल आणि बियर। तर यामध्ये पहा, बॅट हे वेगळं येऊ शकतो, हा मॅमल्स आहे। फेनॉमिनन, डायफ्थेरिया, चिकन पॉक्स आणि कोलेरा।
लास्ट बट नॉट लिस्ट असा हा क्वेश्चन पेपर क्वेश्चन नंबर 2. आन्सर द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. एनी 5 आहेत तुम्हाला 10 मार्क्ससाठी. त्या 5 मधील कुठलाही घेऊ शकता. व्हॉट इज द ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबॉडीज, व्हॉट इज द ऑक्सिजन कॉल्ड एज लाईफ गॅस, आणि गिव्ह द सायंटिफिक रिझन. त्यामध्ये तुम्हाला 1, 2, 3 विचारलेलं आहे, 2 विचारलेलं आहे, तुम्ही कुठले देऊ शकता. एनर्जी फ्लो थ्रू द इकोसिस्टम इन वन वे. देन हाऊ टू द रायझोबियम बेनिफिशियल ऑफ द फार्मर हा चौथा क्वेश्चन. 5वा आहे एक्सप्लेन द आयडेंटिशियल इंटर रिलेशन बिटवीन द फूड चेन अँड फूड वेब. तर फूड चेन आणि फूड. थँक्यू फॉर वॉचिंग चॅनल अँड सबस्क्राईब अँड शेअर दिस व्हिडिओ.